तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स स्ट्रायकिंग 6 सर लास्ट डायमंड गार्डन ना। लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने चेंबूर पोलीस ठाणे हद्दीत चेंबूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सावंत सर व स्टाफ तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स स्ट्रायकिंग 1 स्ट्रायकिंग 6 यांच्यासह रूट मार्चचे आयोजन करण्यात आले आहे। लोकसभेचे इलेक्शन सुखरूपपणे पार पाडणे माझ्या मागे उद्देश आहे। लोकसभा इलेक्शन सुखरूपपणे बाय 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 बाय। माननीय अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर पोलीस ठाण्याकडून रूट मार्चचे आयोजन करण्यात आलेले होते। आता सध्या 20 मार्चला जे इलेक्शन होणार आहे त्या संदर्भाने जनतेमध्ये
सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच जे मतदान आहे ते निर्विघ्नपणे आणि निर्भयपणे पार पाडावे या दृष्टिकोनातून हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता। आणि ह्या रूट मार्चमध्ये चेंबूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे PI इन्स्पेक्टर थंडरबोल्ट आणि त्यांचे 50 जवान तसेच ट्रॅकिंग फोर्सचे 1 अधिकारी व 15 जवान असे सामील होते। आणि यामधून आम्हाला हाच संदेश द्यायचा आहे की लोकांनी निर्विघ्नपणे आणि निर्भयपणे घराच्या बाहेर पडून मतदान करावे, मतदानाचा हक्क बजावावा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही तयार आहोत आणि तैनात आहोत। असामाजिक तत्वांच्या बाबतीत माननीय अपर पोलीस आयुक्त आणि DCP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या प्रकारे प्रतिबंधक कारवाया करण्यात आलेल्या आहेत। तडीपार लोकांना करण्यात आलेला आहे माननीय DCP साहेबांच्या आदेशाने आणि वेगवेगळ्या प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठल्याही असामाजिक तत्वांकडून कुठल्याही प्रकारचा मतदानामध्ये अडथळा येणार नाही याची दक्षता पोलीस घेत आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही सगळं आराखडा तयार केलेला आहे आणि मतदान आम्ही निर्विघ्नपणे पार पाडू आणि शांततेत सर्व मतदान होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमची पूर्ण तयारी झालेली आहे। आम्ही पूर्ण सक्षम आहोत मतदान पूर्ण निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी। युवा वोटर देश की शान, जागो उठो करो मतदान। मतदान हमारा अधिकार, इससे बनती हमारी सरकार। आपका एक वोट देश के भाग्य को बदलने की ताकत रखता है। वोट डालने जरूर जाए। अपने रिश्तेदारों, अपने पड़ोसियों को और अपने आसपास के लोगों से अपील करें कि इस इलेक्शन में वोट ज़्यादा से ज़्यादा दें। जय हिंद, जय भारत।